कोणी भोजन करायचे राहिले असतील तर भोजन करून घ्या. पार्सल कंटेनर आहेत आहेत तीन पैकी एक. पण देवरुंग संघ दिलीप भाऊला सांभाळा, कारण की पहिल्या मॅचला पेनल्टीच्या धावा थोड्याशा माग पडल्या. असू दे, गमतीचा भाग आहे. वळूया आपण सामन्याकडे. जर्मन भावाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज आहे तो संघ आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 हात देण्याकरता स्टार 11 लोणाड. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, हा सामना पहा. काटो की टक्कर, कोण बनेगा घनचक्कर. कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो, एक कडा मुकाबला, महामुकाबला तुमच्या भेटी करता येतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती विजय केणे. षटक क्रमांक पहिला हाताळला जाईल. पहिला चेंडू दिलीप जाधव याच्या बॅटमधला चेंडू चाललाय चाललाय निघून जाईल. 2 टप्पे अखेर बदल्यात वसुलीने धावा मिळत आहेत ते 4. देखणा चौकार आपण पाहतोय. विजय केणे यांचा चांगला समाचार घेतला गेलाय. एका बाजूला आहे जीवन, तर एका बाजूला आपण पाहतोय विजय केणे. एका बाजूला आहे पप्पू, तर एका बाजूला आहे मनोज भोईर. एका बाजूला आहे सोपान, तर दुसऱ्या बाजूला आहे आपण पाहतोय फलंदाज पुन्हा एकदा दिलीप जाधव यांना. आणि आता मात्र इन मॅच ॲक्शन मध्ये आपण पाहतोय यशवंतजी केणे साहेबांना. त्यांना क्षेत्ररक्षणासाठी शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये ठेवण्यात आलंय. क्रिकेटवरती अतूट असलेलं प्रेम. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा शोक. क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे, पण त्याहूनही चांगल्या दर्जाची सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळत आहेत त्या 2. स्टार 11 लोणाड संघाकडून टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो, हा सामना डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा चांगला सजवला आहे दिलीप जाधव यांच्या बॅटमधनं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत त्या 2. विजय केणे थोडेसे निराश होतील आपल्या संघ सहकाऱ्यांवरती, कारण की जिथे अपेक्षित 1 धाव आहे तिथे मात्र डबल्सने धावा वसूल केल्या जात आहेत. एक तुम्हारी एक हमारी. मॅच बॉल आलेला आहे आणि तोच चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये परत येईल. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत ओमकार तांबडी, आणि एका बाजूला आहे लारा सर. चार वाजून 31 मिनिटं झालेली आहेत आणि अपेक्षित असेल 5 वाजता हा सामना संपेल.
म्हणजे सर्वजण बीचवरती रिलॅक्स करतील. यावेळेस मात्र बिमर की बिमारी, काय घडलंय? चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. नो बॉल. तर पुन्हा एकदा जोडला गेलाय चौकार. जय हिंद देवरुंग संघाचे संघनायक शरदजी घोडे सुटकेचा निश्वास घेतलेला आहे, कारण की संघ विजय झालेला आहे. तर चालू सामन्याकडे आपण वळूया. चालू सामन्यामध्ये स्थिती जर पाहिली तर 18 धावा आहेत. यावेळेस मात्र ज्युसी फुलटॉस आणि या चेंडूला मात्र बाहेर पाठवणं खूप गरजेचं आहे. हे फलंदाजाला ठाऊक आहे आणि ते ठोकलाय. षटकार मिळत आहेत त्या 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या अंकावरती. गिरीश वाळंज आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाजाला आणलं गेलंय. नरेश याला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, हा सामना मात्र पाहण्यासारखा आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस कायम आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे देवरुंग संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, मैदान सोडून कुठे जाऊ नका. हा सामना खूप पाहण्यासारखा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल सामना. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती अप्रतिम गोलंदाजी, पण यावेळेस मात्र दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके, आणि फटका पडलाय. अवांतर 1 धावेचा. धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती. एकूण एकंदर 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र फटका देखणा आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल पण फायदा नाही. विजय होईल चेंडूचा. निघून चाललाय चेंडू सीमा पार. मिळतात धावा 4. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही सलामीवीर फलंदाज बाद झालेले नाही आहेत. अजूनही ब्रेक थ्रू मिळालेलं नाही आहे. एक जमेची बाजू स्टार 11 लोणार संघाकरता. जीवन अजूनही जीवित आहे खेळपट्टीवरती. फलंदाज दिलीप जाधव बाद होताना आपण त्यांना पाहतोय.
आणि अगदीच जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आलाय कृष्णा. दरम्यान अशोकजी म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. पण थोडंसं बॅड लक की पोगाव संघ नाही आहे. अन्यथा कॉमेंट्री बॉक्समधून आवाज येतो हॅपी बर्थडे आणि वळूया सामन्याकडे. धावा आहेत फलकावरती एकूण एकंदर 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड. 17 गाव प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. गोलंदाज नरेश दर्जेदार गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू काय घडलंय काय घडलंय. क्षेत्ररक्षक आहे विजय केणे यांच्या हातामधून मात्र झेल सुटणं अशक्य नामुमकिन अशक्य प्राय गोष्ट. फलंदाज बाद, विकेटचं पतन. असं वाटतंय आणि गोव्याला आलेले आहेत, गोव्याचा फील घेत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 2चा खेळ अजूनही सुरू आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनो, हा सामना मात्र पाहत राहा. शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याची रंगत मात्र कायम आहे. डॉट बॉल आहे की काय. यस, पंचाने षटक समाप्तीचा इशारा दिलाय. याचाच अर्थ निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2ची समाप्ती. धावा आहेत फलकावरती एकूण एकंदर 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड. ऑन द बिहाफ धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एक दर्जेदार खेळ खेळामध्ये रंगतोय आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची जमेची बाब ती म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू दोन्ही संघांकरता महत्त्वाचे आहेत. जर 12 चेंडूमध्ये गिरीश वाळन जर 25 ते 30 धावा आल्या तर मात्र धावसंख्या ही 55 प्लस 60 प्लस पाहायला मिळू शकते. पण एक गोष्ट मात्र विसरून जमणार नाही की जी हनुमान बावाळे संघाची जी गोलंदाजी आहे या गोलंदाजीचं पृथक्करण खूप वेगळं आहे आणि या 2 षटकांकरता तिसरं षटक मार्गस्थ केलं जाईल गोलंदाज शिवाजी याच्या माध्यमातून. बीबी पाटील साहेब मात्र आज खूप खुश आहेत. आज त्यांच्या संघाने चांगला खेळ केलाय.
चला स्पीड अप, बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. दोघे बंधू खेळपट्टीवरती आहेत. आपण पाहतो योगेश आणि जीवन. जीवन अजूनही खेळपट्टीवरती आहे. हे याचाच अर्थ की शेवटपर्यंत धोक्याची सूचना, धोक्याची घंटा ही कायम असेल जय हनुमान भावाळे संघाकरता. यावेळेस मात्र काय घडलंय, काय घडलंय? विकेटचं पतन, फलंदाज बाद. कोण बाद झालाय? तर ते नाव आहे जीवन. बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज झालाय पप्पू. हो, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं बदन, फलंदाज बाद. दर्जेदार गोलंदाजी आल्या पावली माघारी पाठवलंय फलंदाज पप्पू याला. आणि आता मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय स्टार 11 लोणार संघाच्या गोटामध्ये. नवीन फलंदाज गुरुनाथ फलंदाजी करता आलाय. ओहो हो, काय घडलंय, काय घडलंय? पुन्हा एकदा फलंदाज बाद. आल्या पावली पुन्हा एकदा. तू चल मैं आया. गुरुनाथ बॅक टू द डग आउट. विकेटचं बदन, फलंदाज बाद. बाद 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 बाद. गोलंदाज शिवाजी ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक साजरी केली. तर मात्र नाना गोंधळी यांच्या वतीने कॅश प्राईज, सॉरी, टी शर्ट देण्यात येईल. ते टी शर्ट्स आमच्याकडे आहेत. तुम्ही हॅट्रिक मिळवा, आम्ही देण्यासाठी सज्ज आहोत. गोलंदाज तयार. विकास, बघूया विकास. याला आता मात्र विकास करावाच लागेल, पर्याय नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. हॅट्रिक मात्र हुकलेली आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय, निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. 37 धावा फलकावरती आहेत. चला चौथा गोलंदाज. की षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, तर एक चेंडू शिल्लक आहे.
रेड मार्किंग या षटकामध्ये भरपूर वेळा पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स, त्याच्यानंतर 2 लगातार विकेट्स. पुढे सरसावत, यावेळेस मात्र चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता डाऊन द ग्राउंड, पण निघून चाललाय चेंडू. धावा मिळत आहेत त्या 2 आणि एकूण एकंदर 3 षटकाच्या अखेरनंतर 39 धावा फलकावरती पाहायला मिळतील. हम भी किसी से कम नाही, पण खऱ्या अर्थानं या षटकामध्ये काय दडलंय, काय लपलंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. बॅक टू बॅक महत्त्वपूर्ण षटक कशा रीतीने हाताळलं जाईल हे महत्त्वाचं आहे. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते साविंद्रा 17 गाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. यावर्षी प्रथमच एक चांगला प्रयोग आणि यावेळेस मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद, विकेटचं पतन आणि अशा रीतीने योगेश सुद्धा डगआउटच्या आश्रयाला परततोय. किती फलंदाज बाद झाले तर फलंदाज बाद झालेत 7. या सामन्यावरची पकड जवळपास मजबूत केली आहे, पण फाईट बॅक टोटल ही 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, जे निश्चितच किमान 10 धावा अधिक जरी असल्या तरीसुद्धा स्टार 11 लोणार संघाच्या गोलंदाजीचा जो भरमार आहे तो मात्र विसरून जमणार नाही. नवीन फलंदाज आलाय मनीष. फलंदाजी करण्याकरता बघूया कशा रीतीने फलंदाजी करेल. अखेरच्या आधीची जोडी खेळपट्टीवरती आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये किमान 10 धावा जरी आल्या तरी एक चांगली फाईट बॅक पाहायला मिळेल. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीकरता मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढले. फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी, धाव मिळते ती एक. 40 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. एका धावेची मदत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते साविंद्रा दमण दौरा आपण पाहतोय. कोण होईल विजेता याचं उत्तर मात्र उद्याच्या दिवसामध्ये मिळेल. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडूला अडवलं जरूर गेलंय, पण एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 41 या अंकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि एक मोठा फटका निश्चितप्रमाणे स्टार 11 लोणार संघाला तारू शकतो, पण हे विसरून जमणार नाही की भावळे संघाची गोलंदाजी तितकीच तिखट आहे. यावेळेस मात्र मोठा फटका सजवलाय की काय. चेंडू चाललाय आणि आमचा आवाज पोहोचलाय. निघून गेलाय चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फलंदाज मनीषाच्या बॅटमधनं षटकार आपण पाहिला. धावसंख्या आहे एकूण एकंदर 47 धावा. 47 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गोलंदाजाने कमबॅक जरूर केलाय, पण आता मात्र हा अखेरचा चेंडू आणि किती धावांचं आव्हान आहे ते आव्हान स्पष्ट करेल येणाऱ्या वेळेमध्ये. धावसंख्या 47. फटका चांगला आहे. गोलंदाज चेंडू खाली, झेल सुटला. 1 धाव पूर्ण आणि अगदीच आमची भविष्यवाणी राहिली होती
की 50 धावांचं लक्ष असेल भावाळे संघासमोर, ती मात्र भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. ऐकूया दुसऱ्या इनिंगमध्ये प्रमोद पाटील केवणी दिवे यांचा आवाज. धन्यवाद रोहन पाटील. खरोखरच एका षटकातील इनिंग, एका पारीतील इनिंग इथं समाप्त झालेल्या मित्रांनो 4 षटके टाकून झालेले आहेत. आपण धावसंख्येवर आपण नजर टाकली तर 49 धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे स्टार 11 नोणाड आणि जय हनुमान भावाले या संघासमोर. मित्रांनो पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. तुम्ही पाहताय अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा 17 गाव प्रीमियर लीग 2025 दमन दौरा हा तुम्ही पाहताय मित्रांनो. खरोखर जबरदस्त हा शेवटचा सामना रंगणार आहे. कुठेच जाऊ नका, कारण 49 धावा इथं जोडल्या गेलेल्या आहेत स्टार 11 लोणार या संघानं आणि जय हनुमान भावाले या संघासमोर 50 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. तर बघूया कशा प्रकारे 4 षटकांमध्ये ही धावा कंपल्सरी काढतायत की नाही. त्याविरुद्ध चांगली गोलंदाजी करून स्टार 11 लोणार हा संघ विजय संपादन करतोय की काय ते पाहायचं आहे. मित्रांनो मॅच समरी जर पाहिली आपण तर दिलीप यांनी चांगले धावा इथं काढल्या होत्या. 18 धावाचं योगदान दिलं तर जीवन यांनी 11 धावांचं योगदान दिलं.
गौतम योगेश पप्पू सस्त्यामध्ये बाद झालं होतं. विकास यांनी 7 धावांचं योगदान दिलं आणि मोनिश यांनी 8 धावांचं योगदान दिलं होतं. बॉलिंगमध्ये पाहिलं तर विजय केने यांनी 24 धावा दिल्या, त्यानंतर नरेश यांनी 8 धावा, त्यानंतर शिवाजीने 7 धावा दिल्या आणि पप्पू यांनी 10 धावा दिलेल्या आहेत. ही मॅच समरी होती मित्रांनो. जाऊया आता. मात्र एक परीचा खेळ समाप्त झालेला आहे. स्टार 11 लोणार या संघाने 49 धावा काढल्यात. 50 धावांचा आव्हान इथं जय हनुमान भावल्या या संघासमोर ठेवलेला आहे. पहिल्या षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय दिलीप. फलंदाजीसाठी आलेले 2 फलंदाज विजय आणि मनोज. बघूया काय होतंय, काय घडतंय या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचा हा षटक. बघूया पॉवरफुल फलंदाजी होते की गोलंदाजी होते ते पाहायचं आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय दिलीप. समोर असणारे फलंदाज विजय. पहिला चेंडू फुलतो. चेंडू बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू फक्त थोडीशी गपलत होते. काय झालंय तिथं, काय घडलंय? 1 नाही 2 नाही 1 2 का 4 इथं मिळत आहेत. पहिला क्षेत्ररक्षक त्याला चकवा दिला, दुसरा क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू गळीतून फरार होतोय 4 धावांसाठी. 2 ढेंग आले होते, त्यांनी 2 ढेंगामध्ये फरार होतोय चेंडू 4 धावांसाठी. बघा गोलंदाज किती गरम होतोय, कारण तर चांगला चेंडू टाकला होता, त्याच्यावर एकच धाव गेली असते. मात्र थोडीशी चुकी इथं करतो क्षेत्ररक्षण. मात्र चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. जिथं 1 धाव होते तिथं 4 धावांमध्ये कन्वर्ट होतात. धावसंख्या झाल्या त्या 4. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथं ओपन करतोय फलंदाज विजय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज दिलीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे विजय. आता मात्र जबरदस्त फटका चेंडू येतो. स्ट्रेट ड्राईव्ह आता एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय चेंडूला. काय एफर्ट लावली होती खरोखर. जबरदस्त क्षेत्ररक्षणचा नजारा पेश करताना दिसला क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सर्वांनी टाळा वाजवायचे आहेत खरोखरच. पण वेधून काढणारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. संघासाठी चांगलीच योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी त्यांनी. एकच धाव गेली आहे. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5. पुन्हा सज्ज होतोय दिलीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र विजय करतोय. स्ट्राईक मिळते मनोज याला. आता चेंडूला बिरकून दिलाय. चेंडू जातोय या पॉइंट आणि कव्हरच्या मधोमधून 2 क्षेत्ररक्षक धावतायत. शेवटच्या क्षणी चेंडू मात्र जातोय. अडवलाय आहे तिथं. तर 2 धावा इथं अर्जित करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 7 धावा झालेल्या आहेत. 1 मिनिट सॉरी 3 धावा झालेल्या आहेत. कंटिन्यू ठेवायचं आहे प्लीज. दिलीप पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज विजय. बॅटीचे चुंबन इथं घेतलेले आहे. चेंडू जातोय थळवणच्या रिझन मध्ये. एक धाव इथं पूर्ण करताना दिसतात. बॅटीची चुंबन घेतली होती. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपच्या मधोमध चेंडू जाताना दिसला आपल्याला. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसलं. 1 धाव इथं घेतली जाते. 1 धावाने समाधान मानावं लागेल. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज दिलीप. बघूया मनोज कशा पद्धतीने या चेंडूला खेळून काढतोय ते पाहायचं आहे. आता मात्र आडव्या बॅटीनं मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली प्राप्त होते. बॅटीच्या वरून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती.
पुढं सज्ज होतोय गोलंदाज दिलीप. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे मनोज बघूया कशा प्रकारे स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. दोन क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दोन धावा इथं अर्जित करतायत. दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा इथं झालेल्या आहेत. जिसके आगे भी एक पीछे भी एक डबल एक का 11 धावा इथं झालेल्या आहेत. मित्रांनो पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे ना. पहिल्या षटकाचा विचार केला आपण तर विजय यांनी आतापर्यंत 6 धावा जमवलेल्या आहेत आणि मनोज यांनी 5 धावा. एकूण मिळून 11 धावा झालेल्या आहेत. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच मनोज. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. यावर स्ट्राईक मिळते विजयाला. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच मनोज. आतापर्यंत 5 धावा केलेल्या आहेत आणि विजय यांनी 6 धावा केलेल्या आहेत. मात्र पॉवर प्लेचं हे जातं बंधन ते मात्र हटवलेले आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता म्हणजे शॉर्ट अँड पूल करण्याच्या नादात पूर्णपणे थोडंसं बीट झालेलं आहे. शरीरावर आदळतोय. जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. पाणी हाणायचं प्लीज. पाणी द्यायचं प्लीज. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. चांगलाच ब्रह्मास्त्र सोडला होता. योगदान दिलं, सन्मान दिलं त्या चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू जातोय 6 धावांसाठी. बॅक 2 षटकार इथं
मारलेले आहेत. खरोखर जबरदस्त फलंदाजी करताना विजय आणि हॅट्रिक. बघूया नाना गोंधळी यांनी जो टिशल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा विजय. बघूया काय होतंय. मात्र इथं झेल बादच्या स्वरूपात बाद होतो विजय. धावसंख्या आतापर्यंत झालेल्या त्या म्हणजेच 23 धावा झालेल्या आहेत. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे सोपान. मागच्या मॅचमध्ये एक चांगली जबाबदारी स्वीकारली होती, चांगली फलंदाजी दाखवलेली होती. डावखोरा फलंदाज आहे. समोर असणारे मनोज. बघूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज झालेला आहे गोलंदाज. जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र सोडून दिलेला असं वाटतंय आणि पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात समांतर करतात. वाईटचा इशारा आहे. खरोखरचा सोपाण्याचा बॅग पकडण्याचा जो अंदाज आहे तो सुद्धा वेगळा आहे. आता मात्र दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगं थोड. वाईटचा इशारा येतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. धावसंख्या झाली त्या म्हणजेच 31 धावा इथं झालेल्या आहेत. 50 धावांचं आव्हान असताना 31 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 31 झालेले आहेत आणि 12 चेंडूमध्ये मला तरी वाटतं 29 धावांची गरज. सॉरी 19 धावांची गरज आहे. खरंच सोपानने आल्या चेंडूवर वार करणं सुरुवात केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे. अकाउंट ओपन केलेलं 6 धावाने. 6 धावाने डील करतोय सोपान.
संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 31. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. 12 मध्ये 31 झाल्या, मात्र 12 मध्ये 19 धावा करायच्या आहेत. तिसरे षटक टाकण्याचा सज्ज झालेला आहे तो गोलंदाज जीवन. पंच केलेला आहे, चेंडूला भिरकून दिले. पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सुसाट 4 धावांसाठी. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र एक धाव इथं गणली जाते, मात्र स्ट्राईक मिळते ती सोपान याला. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 36. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आता तर आडव्या बॅटीनं मारलेला फटका चेंडू जातोय. बॅटिंग 6 पाहायला मिळतोय. मी पहिलेच म्हटलं होतं स्ट्राईक रोटेट केलेली आहे, एक धाव गेलेली आहे. स्ट्राईक मिळते सोपाने याला आणि सोपाने करून दाखवलेलं आहे. 6 धावा येत आहेत. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 42. षटकरांच्या हॅट्रिकवर आहे सोपान. बघूया नाना गोंधळे यांनी जो पारितोषिक बहल केलेला आहे त्याचा हकदार विशाल झालेला आहे. मात्र सोपान होतोय की नाही. आता मात्र दिशाहीन चेंडू म्हटलं तरी अवघड ठरणार नाही आहे. दोन्ही आज समांतर. गिरीश यांचं वाईटचा इशारा येतोय. आता मात्र एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय 6 धावांसाठी आणि हॅट्रिक पूर्ण करताना दिसतोय सोपान. टी शर्टचा हकदार मानकरी झालेला आहे आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावाची गरज. 8 चेंडू शेष आणि 1 धावाची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान भावले या संघाने जबरदस्त कामगिरी केली. खास करून सोपानवर जास्त नजर असणार आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही आणि धाव पूर्ण होते आणि विजयी संपादन करतोय हा संघ जय हनुमान भावले संघ. खरोखरच 49 धावा आहे इथं स्टार 11 लोणार या संघाने केल्या होत्या. मात्र चांगलीच फलंदाजी करून सामना तिसऱ्या षटकामध्ये संपवून दिलेला आहे जय हनुमान भावले या संघाने. खरोखरच जबरदस्त कामगिरी करून हॅट्रिक पूर्ण करताना दिसला फलंदाज सोपान. पुन्हा एकदा पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे सोपान. 3 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा केलेल्या आहेत. नाना गोंधळे यांनी त्रिशल बहाल केलेला आहे. त्याचा हकदार झालेला मानकरी झालेला आहे फलंदाज सोपान. या ग्राउंडवर
2 हॅट्रिक पूर्ण झालेले आहेत. विशाल याने पूर्ण हॅट्रिक केली आहे, नंतर सोपाण्याने पूर्ण हॅट्रिक केलेली आहे.